राज्यातल्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भात 16 मार्च ते 20 मार्चला तर मराठवाड्यात 19 मार्चला पावसाची शक्यता. नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपलं, संत्रा पिकाचं मोठं नुकसान. सोयाबीन कापसासाठी 4,000 कोटींची तरतूद. मंत्रिमंडळ बैठकीतला निर्णय. तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची आमची भूमिका होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. घरी बसून आणि फेसबुकवर कामं होत नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. तर ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर फिरतायत, शिंदेंची टीका. जागा वाटपाचा 80% पेपर सोडवलाय, 20% प्रश्न बाकी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर आमच्या आधी पेपर सोडवायला बसलेले ते अजूनही सोडवतायत, फडणवीसांचा मवियाला टोला. पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा राहुल गांधींना नैतिक अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका. काँग्रेसने जे 60 वर्षात केलं नाही ते मोदींनी 10 वर्षात करून दाखवलंय, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. वृद्ध साहित्यिक आणि कलाकारांना 5,000 रुपये मानधन मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय. नंदुरबारमधून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार आमशा पाडवी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल. 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल. महाविकास आघाडीने हातकणंगलेमधून उमेदवार देऊ नये, तर मला बाहेरून पाठिंबा द्यावा. स्वाभिमानी सेनेते राजू शेट्टींचा मविया समोर प्रस्ताव. तर मवियामध्ये येण्यास राजू शेट्टींचा मात्र नकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.